नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, अधिक मासचा महिना म्हटल्यावर गोडाचा पदार्थ हा पाहिजेच आपल्याला. तर गोडाचा पदार्थ काय बनवूया? तर मी असा विचार केला की छानपैकी मैसूर पाक, म्हणजे मैसूर पाक हा आपण जावयाला वाण द्यायचं असतं, त्यासाठी मैसूर पाक हा बनवायचा ठरवला आहे मी. तर चला तर बनवूया. तर मंडळी, मी गॅस पेटवून घेतलेला आहे. आता आपण सर्वात प्रथम पाक बनवायला टाकूया, म्हणजे एकदम छान पद्धतीने असं आपल्याला पाक तयार करायचं. पॅन गरम होईपर्यंत मी तुम्हाला दाखवते अंदाज, कारण आपल्याला ह्या वाटीने तुम्ही बघू शकतात. ही वाटी नाही, ह्याच वाटीने मी बेसन पीठ 2 वाटी घेतलेलं आहे. तर आता आपण 1 वाटी साजूक तूप आणि 1 वाटी तेल घेणार आहोत. तेल साजूक तुपाने कसं मसूर पाकचा सुगंध खूप छान येतो, मग खायला पण एकदम हवंसं वाटतं. तर तुम्ही बघू शकता. आता याच वाटीने मी तूप आणि तेल घेणार आहे. तर मंडळी, याच वाटीने मी साखरसुद्धा टाकून घेणार आहे, कारण आपल्याला 2 वाट्या बेसन पीठ म्हटल्यावर 2 वाट्याचं परफेक्ट प्रमाण आहे. अगदी माझ्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही केलं ना, हा मैसूर पाक एकदम छान होणार, सुंदर होणार. मैसूर पाक करणं काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला असं वाटतं जमेल किंवा नाही, त्यासाठी तुम्ही बघू शकता. आता साखर टाकली, 2 वाटी साखरेला मी 1 वाटी पाणी टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता 1 वाटी पाणी, 2 वाटी साखरेला 1 वाटी पाणी बरोबर होतं, म्हणजे आपला पाक एकदम छान होईल. एक साईडला पाक बनवपर्यंत आपण छानपैकी तूप आणि तेल असं कडकडीत गरम करून घेणार आहोत. तर मी एक साईडला गरम करायला ठेवणार आहे. आता 1 वाटी तूप घेतलेलं आहे मी, आणि 1च वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शिकण्यासाठी अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण आपल्याला नवीन यूट्यूबर म्हटल्यावर आपल्याला जर समजा एक सबस्क्राईबला किती महत्त्व आहे हे आता मला चांगलं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगते का तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, आपण हे तेल आणि तूप गरम व्हायला ठेवू, एकदम छानपैकी कडकडीत गरम होईल. तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. हा आपला एक साईडला पाक बनेपर्यंत छानपैकी आपण चाळणीला ना असं तूप सोडून घ्यायचं, कारण आपल्याला एकदा जर समजा पीठ आपलं तुपामध्ये टाकलं आणि प्रोसिजर इतकी फटाफट करावी लागते ना, का आपल्याकडे वेळ नसतो. त्यासाठी आपण ही सर्व तयारी अगोदरच करून घेणार. तर तुम्ही बघू शकतात. आता हे चाळणीला सुद्धा मी पीठ बोलले मी चुकून. तर तूप लावून ठेवलेले. तोपर्यंत आता मी पाक बनवून घेते. हा पाक आपल्याला 1 तारीख पाक बनवायचा आहे, म्हणजे असं एकदम तुम्हाला दाखविलंच मी पाक पाक तयार झाल्यानंतर कसा असतो तो, ते मी तुम्हाला दाखविलंच. तेव्हा कोणताही व्हिडिओ म्हणजे अजिबात स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला ही प्रोसिजर लक्षात येईल. ही रेसिपी सोपीच आहे, पण ते कसं एक जरी भाग स्किप झाला तर तुमच्या लक्षात राहणार नाही. आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे समजा आपण उलटण्याने आपण हे पाक मी खाली टाकते. तर अगोदरच आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर असं एकदम फास्टमध्ये अगोदर येतं आणि नंतर स्लो येतं. तर आपण असं पण बघू शकतो. हे बघा, एकतार दिसते तुम्हाला, अशा एकतार आली पाहिजे आपल्याला बरोबर, म्हणजे पाक कडक नाही ना झाला का आपला मैसूर पाक एकदम छान होतो. तर मी या हाताने असं हळूहळू असं पीठ टाकून घेणार आहे आणि असं मिक्स करणार आहे. आता तर तुम्ही बघू शकता, असं एकदम थोडं करून असं पीठ टाकून घेतलं ना, कुठेही होता कामा नाही, असं लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गॅस बारीक ठेवायचा, कारण गॅस फास्ट जर असला ना तर आपलं बेसन पीठ जळू शकतो. कारण हा पाक आपला एकदम कडक आहे. साखरेचं पाक म्हटल्यावर कडक, याच्यामध्ये आपल्याला तर खूप त्रास होतो, आणि कडक पाक झाल्यानंतर आपली मैसूरसुद्धा कडक होणार. त्यामुळे असं एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं. हळूहळू तुम्ही छान प्रोसिजर करू शकता ती. तर मंडळी, पहा बरं, मी असं 2 ते 3 मिनटं छानपैकी तसं साखरेच्या पाकात बेसन पीठ मिक्स करून घेतलेले, आणि तुम्ही बघू शकता एक सुद्धा गठुळी दिसत नाही आपली. एकदम छानपैकी तसं बनवून घेतलेलं आहे मी. तर आता आपण जे कडक तूप करून घेतलेलं आहे ना, ते थोडं टाकायचं आहे आपल्याला. बघा आता हे पहा, तुम्ही असं बघू शकता. आता मी एक एक चमचा करून थोडं आता हे पूर्ण पिठाला जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस सर्वात महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला डबल सांगते, गॅस एकदम बारीक करायचा, गॅस फास्ट करायचा नाही. तर तुम्ही बघू शकता. आता हे छानपैकी सगळ्या पिठाला मिक्स झालं ना की हे तूप आपल्याला पुन्हा घ्यायचं, पुन्हा टाकायचं. तर तुम्ही बघू शकता. आता हे मिक्स झालेलं आहे. आता मी पुन्हा हे तूप टाकलेलं आहे. पहा बरं, किती फसफस करून असं वर आलेलं आहे. हीच जाळी आपल्याला शेवटला हीच जाळी पडते आपल्याला. मैसूरला ही जी जाळी असते ना, हीच तूप टाकून आपण जी जाळी तयार करतो तीच जाळी आपल्या मैसूरला दिसते बघा. तर मी आता पुन्हा हे सर्व मिक्स करून घेणार आहे.
हीच प्रोसिजर आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आणि गॅस बारीक ठेवायचा आणि हलवताना एकदम हळूच चालवायचं, कारण हे तूप आपल्या अंगावर उडू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं तळापासून हलवायचं, म्हणजे लागत नाही आपलं मैसूर पाक. थोडीशी विलायची टाकून घेते, कारण आपला सुगंध छान येण्यासाठी मी थोडी विलायची टाकून घेतलेली. बघा पहा बरं किती छान झालेलं आहे आपलं हे मैसूर पाक. याच पद्धतीने आपला जाळीदार होणार आहे, खूप सुंदर होणार आहे. आणि हलवताना असं एकदम खालून हलवून घ्यायचं, म्हणजे आपलं पाक लागणार नाही. घेते, कारण आपला एकदम छान असं मैसूर पाक झालेला आहे. बघा जितकं उरलं होतं तेवढं मी सगळं टाकून घेतलं. आता थोडंसं जे आपल्याकडे तूप शिल्लक होतं ते सर्व तूप असं मागे सर्व टाकून घेतलेलं आहे. पहा तुम्ही बघू शकता किती जाळी सुंदर आलेली आहे ना आपली. आपला मैसूर पाकसुद्धा असंच होणार. एकदम मैसूर पाक इतकं छान होतो ना, मऊ लुसलुशीत आणि एकदम छान होणार. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे आपला. तर मंडळी हा मैसूर पाक ना तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर हा इतका मैसूर पाक इतका सुंदर झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती जाळी सुटलेली आहे आपल्या मैसूरला. तर आता हे झाले ते ओळखायचं कसं ते मी तुम्हाला दाखवलंच. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघू शकतात एकदम छान. ज्यावेळेस आपल्या पॅनला हे मिश्रण सोडेल ना त्यावेळेस आपल्याला काढून घ्यायचे, कारण जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आपल्याला. तर मंडळी हे बघा शिजल्यामुळे हे तूप आहे ना आपलं एकदम असं वेगळं झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकतात हे तूप किती असं वेगळं झालेलं आहे. पाहू शकतात तुम्ही हे पहा. तुम्ही बघू शकतात हे तूप आपलं कसं वेगळं झालेलं आहे, कारण असं शिजलं आहे. एकदा बेसन पीठ जर तयार झालं ना की हे तूप ॲटोमॅटिक सोडून देतं. तर मंडळी आपल्याला हे तूप आणि हे ना असंच काढून घ्यायचं. बघा किती छान झालं, किती कढईने सोडून दिलं हे आपलं. बघा तुम्ही बघू शकतात या पद्धतीने असं एकदम व्यवस्थित काढून घ्यायचं आपल्याला. हे काजू बदाम थोडेसे असे त्याच्यावर टाकून घेते, कारण खूप छान दिसतात त्या वड्या पाडल्या ना का एकदम सुंदर दिसतात त्या. तर मी असं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मग तुम्हाला दाखवते आता थोड्या वेळाने. हे सेट व्हायला जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतील. 5 मिनटं फक्त आपण असंच ठेवून द्यायचे, कारण एकदम व्यवस्थित होईल आपलं. तर म्हणजे तुम्ही बघू शकतात किती नरम झालेलं आहे आपले एकदा आणि जाळी पण तुम्हाला दिसते का एकदम बघू शकतात किती जाळीसुद्धा छान पडलेली आहे. असा मैसूर पाक एकदम सॉफ्टमध्ये आपली मैसूर पाक झालेला आहे. तर हा मैसूर पाक एकदम इतक्या सोप्या पद्धतीने बनवला आहे ना का कुणालाही पहिल्याच प्रयत्नात एकदम छानपैकी जमेल. तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही मैसूर पाक करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचा मैसूर पाक कसा झाला आणि छान पद्धतीने असा करून जावयाला वाण द्या.